नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. मागील सतत 15 ते 20 दिवसापासून सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये पावसाचा बदल जो आहे तो झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी आजही महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी नुसते शितोडे तर काही ठिकाणी जो आहे पूर्व विदर्भातला भाग, तर या ठिकाणी काही ठिकाणी पेंडवलता पाऊस, तर काही ठिकाणी विजांचा लखलखाट देखील लोणार सिंदखेड राज्याच्या काही पूर्व भागामध्ये मेहकर वगैरे परिसरात तुम्हाला पाहायला मिळाला आहे. कारंजा लाड वगैरे परिसरात देखील काही भागामध्ये चांगला पाऊस देखील पडलेला आहे. आता हे जे चित्र आहे हे आणखीन 2-4 दिवसामध्ये चांगलंच बदलणार आहे. आज 7 एप्रिल दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, कन्नड, सिल्लोड भागामध्ये, तसेच पैठण, गंगापूर, शिर्डी, संगमनेर परिसरामध्ये देखील आभाळ खूप येणार आहे आणि याच परिसरामध्ये या वातावरणाचा प्रभाव देखील पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये या वाऱ्याचा प्रभाव आहे, थंडत्व आहे, त्यामुळे पाऊस जास्त काही मोठा होणार नाहीये. पण जी कंडिशन बनणार आहे, जास्त ढगाळ वातावरण वगैरे अशा गोष्टी, या मात्र तुम्हाला आज चांगल्याच पाहायला मिळणार आहेत. तर याच्यामध्ये जवळपास नाशिकचा सुद्धा निफाड, येवला, देवळा परिसरामध्ये सुद्धा थोडंसं ढगाळ वातावरण होणं, अहमदनगरच्या पश्चिमेकडील सर्व तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होणं, दक्षिण उत्तर भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होणं, धुळे, जळगाव परिसरात सुद्धा काही ठिकाणी आज पावसाची कंडिशन आहे आणि संध्याकाळपर्यंत नागपूर, अकोला, अमरावती, तसेच जो गडचिरोली जिल्हा आहे, हिंगणघाट परिसर आहे, वर्धा वगैरे परिसर आहे, हलका ते मध्यम किंवा संध्याकाळच्या वेळेला किंवा उद्या सकाळी पहाटेपर्यंत मेघगर्जना देखील होऊ शकते. मित्रांनो, काही दिवसामध्ये म्हणजे सोमवार, मंगळवारपासून सुद्धा याचा प्रभाव वाढत जाणार आहे. ठीक आहे, नागपूरमध्ये तसेच यवतमाळमध्ये सुद्धा सोमवारी सुद्धा पावसाचं आगमन हे होणार आहे. फक्त याच्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी रूप धारण करण्याची शक्यता जास्त आहे. तो जिल्हा असणार आहे, तो भाग असणार आहे वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट परिसर, तसेच अमरावती परिसर, नागपूर परिसर, तर बऱ्याच ठिकाणी कटोळ वगैरे भाग जो आहे या ठिकाणी सुद्धा, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही दक्षिणेकडील भाग येतो इथे सुद्धा, जिंतूर वगैरे परिसरात सुद्धा सोमवारी पावसाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही कंडिशन आहे. तर आजचा जो लाईव्ह आहे प्राईम मेंबरशिप लाईव्ह, याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी, इन्सो, एनजीओ, एलपी, एचपी वगैरे जे गोष्टी घडणार आहेत मान्सूनच्या कालावधीमध्ये, या सुद्धा आपण आज सविस्तर सांगणार आहोत. तर संध्याकाळचा 7:30चा लाईव्ह प्राईम मेंबरशिप असणाऱ्या जॉईन शेतकऱ्यांनी पाहायला हवा आहे आणि त्याची माहिती देखील स्थानिक शेतकऱ्यांना देखील तुम्हाला पाठवायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास तो तुम्ही डाउनलोड करून शेतकऱ्यांना देखील पाठवू शकता, ही देखील तुम्हाला विनंती असेल. पण राज्यामध्ये येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पूर्व विदर्भ, हिंगोलीपर्यंत, नांदेड, परभणी वगैरे भागामध्ये पावसाचा प्रभाव वाढणार आहे. याच्यामध्ये जास्त करून जोर असणारे जिल्हे आहेत यवतमाळ, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर, गोंदिया वगैरे भाग. इकडे नाशिक, सडाणा वगैरे भागात देखील पावसाचा प्रभाव वाढणार आहे. पावसाची शक्यता जी आहे फक्त कांदे झाकण्यापुरती आहे, मोठं काही वातावरण इकडे बनणार नाहीये. पण धुळे वगैरे भागामध्ये कांदा काढणी, इतर कुठल्याही पिकाची काढणी चालू आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क करायचं आहे. भोकरदन, जाफराबाद परिसर सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील मेहकर, अंतराज वगैरे परिसर आहे, इकडे देखील पावसाचा जोर वाढणार आहे. पावसाची कंडिशन अशी आहे की सर्व दूर नाहीये, सगळीकडे नाहीये, पण धरसोडपणा मात्र चांगला आहे. या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाऊस हा पावसाळ्यासारखाच देखील पडण्याची शक्यता तितकीच दाट आहे. वातावरण पूर्णपणे शांत, गाळ होणं, संतधार पडणं, शांत होणं अशी कंडिशन आहे. सकाळच्या वेळी सुद्धा हा पाऊस उद्यापासून सुद्धा सक्रिय होऊ शकतो आणि 10 तारखेच्या जे अगोदरच्या तारखा आहेत, जे 8 आहे, 9 आहे, या तारखेला कमी अधिक प्रमाणात पाऊस हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे. पण जशी 9 तारीख संपेल तशी 10, 11, 12, 13, 14 या 4 तारखेदरम्यान राज्यातल्या पूर्व विदर्भ, इकडे लातूर, परभणी, परळी, वैजनाथ वगैरे भागात देखील, नाशिक वगैरे पट्ट्या सुद्धा, सातारा, सांगली पट्ट्या सुद्धा, अहमदनगर काही मोजक्या भागात देखील सुद्धा याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ही थोडक्यात माहिती आहे, पण सविस्तर माहिती आपण लाईव्हच्या दरम्यान देत असतो आणि नेहमीप्रमाणे आजचाही लाईव्ह 7:30 वाजता संध्याकाळच्या वेळेला सुरू होणार आहे. ठीक आहे, ज्यांचे कोणाचे क्वेश्चन असतील, जे लाईव्हच्या दरम्यान घ्यायचे असतील, त्यांनी आज या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये करायचे आहेत. कारण की जी कमेंट्स तुम्ही करताय लाईव्हच्या दरम्यान ती कमेंट घेतली जात नाहीये, कारण की असंख्य प्रमाणात शेतकरी बांधव सुद्धा लाईव्हला हजर असतात. ठीक आहे, तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, तर आणखीन थोडक्यात सांगू इच्छितो. मित्रांनो, जी तारीख येते सोमवारपासून, ज्या पाडव्याच्या दिवशीपासून ही कंडिशन वाढते आहे, याच कंडिशनमध्ये राज्यातला पाऊस हा वाढणार आहे. 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत प्रभाव चांगला आहे. नंतर 15, 16ला देखील पावसाचा प्रभाव असणार आहे. 16, 17 तारखेनंतर पाऊस उघडेल
आणि नंतर राज्यामध्ये शेवटचा टप्पा देखील ह्याच महिन्यामध्ये आहे. याच संबंधात सविस्तर आढावा आपण देखील लाईव्हच्या दरम्यान घेऊ. आज फक्त एक ताबडतोब संकेत देण्याची गरज होती आणि याच्या अगोदर देखील ह्या 4-5 दिवसातला पाऊस सांगितला आहे. सतत सांगत असतो, पण 17 वेळेस व्हिडिओ बनवणं सुद्धा त्याला एडिट करणं सुद्धा खूप कंडिशनचं काम आहे. त्यामुळे लाईव्हला येत चला. आणि ज्या शेतकऱ्यांना प्राईम मेंबरशिप जॉईन करता येत नसेल त्यांनी देखील व्हॉट्सअप ग्रुपसाठी 90 11 09 32 36 वरती मेसेज करायचा आहे आणि तिथे जॉईन करून घ्यायचं आहे. धन्यवाद.